मंडळी हे पिंपळाचं झाड आहे आणि भर डोंगरात पिंपळाची झाडं शक्यतो दिसत नाहीत, पण या ठिकाणी हे पिंपळाचं झाड असणं ही पण एक खासियत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे आता समोर बघताय ते दोम धरण आहे. वाई आणि पाचगणीच्या मध्ये जे वसलेलं आहे असं मोठं दोम धरण आहे. तुम्ही त्याचा व्याप बघू शकता केवढं मोठं आहे ते. पाणी जवळजवळ संपूर्ण धरणात लाटलं आहे, कारण की जेव्हा पावसाळा पूर्ण होतो तेव्हा हे धरण पूर्णपणे भरलेलं असतं. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, ह्या बाजूला आहे ती वाई शहर आहे. सह्याद्रीचा वारा अन कोसळत्या जलधारा, याकडे कपारीत घुमतो शिवछत्रपतींचा नारा. ही महाराष्ट्राची माती शिवरायांची सांगाती, हे पक्षी मधुर स्वराने गीत शिवरायांचे गाती. तानाजी बाजी फुलाजी लढवय्ये कंक ये साजी, ते लढले प्राणपणाने लागून जीवाची बाजी. हा उसळे मर्द मराठा मग येवो कितीही लाटा, शत्रूस पाणी पाजितो गनिमाचा काढितो काटा. ही गावाकडची माती आणि आपुलकीची. आणि फायनली मित्रांनो, आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत. इथून आपल्याला काळूबाई देवीचं कळस दर्शन होतं. या ठिकाणावरून आपण बघू शकतो दूरवर आपल्याला मंदिर दिसत आहे. जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आता आपल्याला सपाटीच्या रस्त्याने चालायचंय. त्यानंतर आपल्याला शेवटचा मंदिराचा टप्पा चढण लागणार आहे आणि इथून आपण कळस दर्शन घेऊ शकतो. तुम्ही गाडीनं आलात, बाईकनं आलात तर हे जो आनंद आहे तो तुम्ही घेऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला चालतच येणं गरजेचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि देवीच्या दर्शनाच्या त्या ओढीनं चालणं ही एक अजब किमया आहे. या ठिकाणी देवी नेहमीच तुमच्या पाठीशी असणार आहे. तुम्हाला प्रवासात कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि इथून आपण दर्शन घेऊन आता चालत पुढे जाणार आणि या ठिकाणी शिखरावर जाऊन देवीचं दर्शन घेऊन परत येणार. मित्रांनो बघा, इथून आपण मंदिराच्या झेंड्याचं दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी भक्तांच्या निवासस्थानासाठी अतिशय चांगली सोय केलेली आहे आणि इथून अगदी आपण जवळ आलेलो आहोत. आता शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचणार आहोत. इकडे ही अतिशय चांगली भक्त निवासाची